बहुतांश जणांमध्ये सतत पोटात गॅस होणं, सतत पोटात दुखल्यासारखं वाटणं किंवा सतत पोट फुगल्यासारखं वाटणं ह्या समस्या कॉमन असतात. तर या समस्या वारंवार होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे आणि या समस्या घरगुती उपायानं आपण कशा कमी करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम तर जेवताना एकदम सावकाश जेवायचंय. जेवताना त्या ठिकाणी कुठली घाई गडबड करायची नाहीये. जेवताना मोबाईल व टीव्ही बघत जेवण्याची शक्यतो टाळायचंय आणि लवकर जेवायचंय. म्हणजेच काय की सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही जेवलं पाहिजे व संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही जेवलं पाहिजे. औषधांबाबत बोलायचं झालं तर हिंगवाष्टक चूर्ण नावाचं एक सुंदर औषध आपल्याला आयुर्वेदिक क्लासिकल टेक्स्ट मध्ये सांगून ठेवलंय. तर 1 ते 2 चमचा छोटा जो आपला चायपत्तीचा जो चमचा असतो छोटावाला, ते 1 ते 2 चमचे हिंगवाष्टक चूर्ण घेऊन ते थोड्याशा तुपासोबत मिक्स करून कोमट पाण्यासोबत ते जेवणाच्या आधी घ्यायचंय. असं जर तुम्ही 4-5 दिवस केलं तर बऱ्यापैकी हे तुमचे जे त्रास आहेत ते कमी होतील. आणि जर तुम्हाला हा त्रास सतत जर होत असेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या वैद्याला संपर्क करून तुमची प्रकृती जाणून घेऊन पुढची ट्रीटमेंट तुम्ही चालू करू शकता. धन्यवाद.